आजचा निर्णय जो आम्ही लाडक्या बहिणीचा निर्गमित केला याच्यामध्ये आम्ही कुठलाही बदल केलेला नाहीये ही मला सर्व आपल्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय की कुठलेही निकष आम्ही बदल केलेले नाहीयेत आणि जी पात्र आहे योजनेसाठी तिला आम्ही कधीही लाभापासून महायुतीचं सरकार वंचित ठेवणार नाही। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना थकलेल्या हप्त्याची रक्कम आता खात्यात जमा होणार आहे। अनेक जिल्ह्यातील अर्ज प्रक्रियेदरम्यान ऑनलाईन अर्ज प्रक्रियेदरम्यान अनेक महिलांकडून केवायसीच्या चुका झालेल्या आहेत। यामध्ये चुकीचे पर्याय निवडले गेलेले आहेत। परिणामी अर्ज पेंडिंग किंवा रिजेक्ट झाले आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील रखडलेले हप्ते फेब्रुवारीत मिळण्याची शक्यता। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या हजारो महिलांची केवायसीतील तांत्रिक त्रुटीमुळे अडचणींना सामोरे जावे लागत आहे। मात्र आता या महिलांसाठी दिलासादायक निर्णय सरकारने घेतलेला असून जिल्ह्यातील 51,484 अर्जाची प्रत्यक्ष पडताळणी होणार आहे। ही पडताळणी अंगणवाडी सेविकामार्फत करण्यात येणार आहे। जिल्ह्यातील ऑनलाईन प्रक्रियेदरम्यान अनेक महिलांकडून केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडले गेले होते। त्यामुळे त्यांचे अर्ज पेंडिंग आणि रिजेक्ट ही बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे। आता पात्र महिलांना या योजनेपासून वंचित राहू नये त्यासाठी अपात्र व्यक्तींना लाभ मिळू नये अशा उद्देशाने प्रत्यक्ष अंगणवाडी सेविकामार्फत पडताळणी केली जाणार आहे। आता या निर्णयानुसार अंगणवाडी सेविका कार्यक्षेत्रातील लाभार्थी महिलांच्या घरी जाऊन अर्जाची माहितीची पडताळणी करणार आहेत। त्या पडताळणी दरम्यान उत्पन्नाचा दाखला, त्याची वैवाहिक स्थिती, आधारशी संलग्न मोबाईल नंबर आहे का, रहिवासी पुरावा, बँक खाते सक्रिय आहे का याची तपासणी केली जाणार आहे। त्यामुळे महिलांना आता महाई सेवा केंद्र किंवा बाल विकास कार्यालयाशी किंवा सेतू कार्यालयाशी चक्रा मारण्याची गरज नाही। आता प्रलंबित हप्ते कधी मिळणार? केवायसीतील त्रुटीमुळे अनेक महिलांचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते आले नाहीत। आता पडताळणी झाल्यानंतर पात्र महिलांच्या प्रलंबित हप्ते एकत्रितपणे खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये ही मोहीम राबवली जाणार असल्याने ग्रामीण भागात निर्माण झालेल्या चिंता काहीशे दूर झाली आहेत। जिल्ह्यात आढळलेल्या त्रुटीमुळे 4 गटात वर्गीकरण करण्यात आलेले यामध्ये 65 वयापेक्षा जास्त वय दाखविणारे 5,554 अर्ज आणि 21 वयाखालील 2,422 अर्ज केवायसी दरम्यान चुकीचे पर्याय निवडले गेलेले दिसले आहेत। आता 41,827 अर्ज हे त्यांच्या लिंगाच्या चुकीमुळे निवडलेले गेले आहेत। 41,711 अर्जाचा समावेश आहे चुकीचे लिंग निवडलेल्या। एवढ्या मोठ्या संख्येने महिलांचे हप्ते अडकल्याने जिल्ह्यात चिंतेचे वातावरण आहे। आता चुकीची माहिती काय भरलेली आहे? केवायसी दरम्यान विचारण्यात आलेल्या तुम्ही सरकारी नोकरदार आहात का किंवा उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक आहे का अशा प्रश्नांना उत्तर देताना अनेक महिलांकडून चुकीचे बटन दाबले गेले आहे। प्रत्यक्ष पडताळणीनंतर हा गोंधळ दूर होणार असून कोणावरही अन्याय होणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपूर्वी पात्र महिलांना रखडलेले हप्ते मतदानापूर्वी जमा करण्याचा शासनाचा मानस असल्याचे सूत्रांकडून माहिती आहे। पडताळणी प्रक्रिया वेळेत पूर्ण झाल्यास फेब्रुवारी महिन्यात लाभार्थी महिलांच्या खात्यात रक्कम जमा केली जाऊ शकते। या निर्णयामुळे महिलांना समाधान व्यक्त केले जात असून शासनाच्या या पावलांचे स्वागत केले जात आहे। पात्र लाभार्थ्यांनी अंगणवाडी सेविकांना आवश्यक सहकार्य करावे। कोणाचेही हप्ते विनाकारण थांबले जाणार नाहीत असा विश्वासही प्रशासनाने व्यक्त केला आहे। त्यामुळे घाबरून न जाता, गोंधळून न जाता सर्व महिलांनी सहकार्य करावे। अंगणवाडी सेविकाकडे जे काही माहिती मागतात त्यांच्याकडे पूर्तता करावी, जेणेकरून तुमचे हप्ते मिळत राहतील।
व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशी नवीन नवीन माहिती मिळत राहील. भेटू एका पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.